नमस्कार मित्रांनो, माझं नाव निलेश पाटील, फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ क्लिऑन हेल्थ केअर. मी माझ्या या नवीन युट्यूब चॅनलच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. खरं तर मित्रांनो, आज मी व्हिडिओची सुरुवात करणार होतो सरळ शुगर किंवा डायबिटीज या विषयाने. पण तत्पूर्वी हे सगळं करत असताना माझ्याकडे जो डेटा आला, जो फॅक्ट्स अँड फिगर्स आले, हे सगळं करत असताना तो अगदी शॉकिंग होता. मी म्हटलं एकदा तो डेटा तुमच्यासोबत शेअर करावा. तर तो डेटा असा आहे की 2023 मध्ये आपल्या रिसर्च स्कॉलरने, इंडियाच्या रिसर्च स्कॉलरने एक सर्व्हे केला नॉन कम्युनिकेबल डिसीज या ह्याच्यात. त्याच्यामध्ये बऱ्याचशा त्यांनी फॅक्टर्स घेतले होते, शुगर, डायबिटीज, हायपरटेन्शन वगैरे हे बरेच. तर त्यानुसार इन इंडिया 10.1 करोड पॉप्युलेशन इज डायबिटिक. 10 करोड लोकांना डायबिटीज आहे. अराउंड 11-12% आला रेशो. बरं, यापेक्षा जास्त संख्या आहे प्री डायबिटिक्सची. बरं, यापेक्षा अजून जास्त संख्या अशी आहे की ज्यांना डायबिटीज आहे किंवा नाही हे माहीतच नाहीये, पण त्यांनी कधी चेक केले नाही कारण त्यांना त्याची गरज वाटली नाही. यामध्ये महाराष्ट्र कुठे आहे? तर अकॉर्डिंग टू द टाइम्स ऑफ इंडिया 14 नोव्हेंबर 2022, आउट ऑफ 5 मुंबईकर 1 इज द डायबेटिक. यामध्ये पुणे कुठे आहे? तर पुण्यामध्ये गेल्या एका वर्षात म्हणजे एप्रिल 2022 ते मार्च 2023 या एका काळामध्ये जवळपास 4.5 लाख नवीन डायबेटिक लोक डायग्नोज झाली आणि 5.5 लाख लोक हे हायपरटेन्शन वाले. गेल्या या 6 महिन्यात म्हणजे फ्रॉम एप्रिल टू सप्टेंबर 2023 अबाउट 81,000 न्यू केसेस फाउंड ऑफ डायबिटीज. आणि या सगळ्या सर्व्हेमध्ये हेल्थ केअर अवेअरनेस मध्ये सगळ्यात टॉपला कोण माहितीये? केरळ. महाराष्ट्र कुठेतरी इन बिटवीन आहे, मिडलला आहे त्याच्यामध्ये. बरं, याच्यामध्ये आपला महिला वर्ग कसा आहे? तर महिला वर्ग यामध्ये अगदी अग्रेसर आहे, मग ते पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून आहे. म्हणजे जेंडर इक्वॅलिटी मला खऱ्या अर्थाने इथं दिसते की जेवढ्या प्रमाणात पुरुषांचं डायबिटीसचं प्रमाण आहे त्याच कुठेतरी हे महिला वर्गाचं देखील प्रमाण आहे. बरं, या सगळ्या निमित्ताने मला फार वर्षापूर्वी गाजलेला एक डायलॉग आठवतो इलेक्शनच्या निमित्ताने की यार कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. पण कुठे नेऊन ठेवलाय हे नाही माहिती, पण कुठे नेऊन ठेवायचं आहे हे मला माहिती आहे. अगदी केरळच्या पुढे नेऊन ठेवायचं आहे मला महाराष्ट्राला, हे माझं मिशन आहे. त्यासाठी माझ्या नवीन व्हिडिओ युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.